फुलेनगर येथील नागरिकांचे आमरण उपोषण। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सुरू झालेल्या उपोषणाचा आज दुसरा दिवस। हिमायतनगर नगरपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक 17 मध्ये असलेल्या फुलेनगर वस्तीत 30 वर्षापासून वास्तव्य करत असलेल्या नागरिकांच्या घरांची नगरपंचायत तर्फे कर आकारणी करून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाची बांधकामासाठी परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेले असताना हिमायतनगर नगरपंचायतकडून अंमलबजावणी न करता टाळाटाळ चालवली जात आहे। त्यामुळे फुलेनगर येथील नागरिकांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नगरपंचायतच्या आडमुठे धोरणाच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केले आहे। आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। हिमायतनगर नगरपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक 17 मध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सन 1987-88 या काळात बेघर भूमिहीन घरकुल योजनेनुसार घरे बांधून देण्यात आली होती। सदर कच्च्या मातीची घरे या काळात जीर्ण झाली असून तेथे 30 वर्षापासून वास्तव्य करत असलेल्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे मंजूर झालेली आहेत। सर्व लाभार्थी घर बांधण्यास इच्छुक असून देखील काही अनावश्यक कारणामुळे फुलेनगर येथील लाभार्थ्यांना नगरपंचायतकडून घरकुल बांधकाम करण्याकरिता परवानगी मिळत नाही। तेथील नागरिकांना घरे बांधणे अत्यंत गरजेचे आहे। मात्र लाभार्थ्यांना 43 नंबरचे प्रमाणपत्र नसल्याचे कारण समोर करून शासनाच्या योजनेपासून वंचित ठेवले जात आहे। यासाठी नागरिकांनी अनेकदा वरिष्ठ पातळीवरून पाठपुरावा केला। त्यावरून जिल्हाधिकारी महोदयांनी देखील नगरपंचायतीला पत्र देऊन शासनाच्या अध्यादेशानुसार फुलेनगर येथील नागरिकांना घराची आकारणी करून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी लागणारी परवानगी देण्याचे आदेशित केले होते। मात्र येथील नगरपंचायत प्रशासनाकडून जिल्हाधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप करत फुलेनगर येथील नागरिकांना आमरण उपोषणाचा पवित्रा घ्यावा लागला आहे। आज उपोषणाचा आमचा दुसरा दिवस आहे। यामध्ये समजा की नगरपंचायतच्या लोकांनी प्रत्यक्षात येऊन कोणी भेट सुद्धा दिलेली नाही आणि समजा आम्हाला विचारायला सुद्धा नाही। आमची रास्त मागणी आहे। आमच्या 87-88 मध्ये जे 7/12 समजा जी सरकारी घरकुलासाठी संपादित केलेली ही जमीन हे असा सरळ सरळ उल्लेख असताना ते 2015 पर्यंत होता। संबंधित शेतकरी हा 2015च्या नंतर आपल्या नावावर ते फेर करून घेतो। याच्यामध्ये तिथले रहिवासी जवळपास 35 वर्षापासून राहतात तिथं। ते रहिवासी दोषी नाहीत, दोषी ते कर्मचारी आहेत। त्या कर्मचाऱ्याचा छडा शासनाने लावावा आणि त्याच्यामध्ये संबंधित कोण कोण दोषी आहे हे तिथल्या रहिवाशाचं नाही। आणि समजा जे मागणी समजा की मला याच्यावरून मुआवजा मिळाला नाही असं त्या शेतकऱ्याचं आता तुरंत म्हणणं आहे। त्यांना काय आम्ही मुआवजा देऊ शकत नाही तिथले लोक, ते शासनाच्या अखत्यारीतला प्रश्न आहे। हे समजा की शासन स्तरावरचे निर्णय आहे तो शासन स्तरावर मिटले पाहिजे। मात्र आमच्या तिथल्या रहिवाशांना त्याने 43 देऊन समजा कलेक्टर साहेबांच्या ज्या पत्राचे याने त्या केराची टोपली दाखवलेली आहे त्या केराच्या टोपलीमध्ये न जाता समजा की गोरगरीब जनतेचा लाभ व्हावा त्यापासून आणि त्या तिथल्या गोरगरीब जनते जे आज 3 पत्राच्या घरामध्ये मातीच्या घरामध्ये जीर्ण झालेल्या घरामध्ये राहत आहेत त्यांना कुठेतरी मोदी साहेबांनी सांगितलं की बा प्रत्येक स्लॅबचं घर झालं पाहिजे अशा त्या योजनेचा लाभ मिळावा। ह्या रास्त आमची मागणी घेऊन आम्ही आज उपोषणाला इथं बसलेले आहोत। आज दुसरा दिवस झाला, आज कोणी आमच्याकडे आलेले नाही। प्रजासत्ताक दिनाच्या आज जवळपास समजा 76वा वर्धापन दिन आपण जो साजरा करत आहोत। मात्र इथल्या प्रशासनाला आमच्या उपोषणाची काहीच जाण नाही। आम्हाला नियमाने तर याने बसू द्यायला नाही पाहिजे होतं। मात्र हे कुठेतरी देशाचा अपमान झाल्यासारखं आम्हाला वाटतं। या गोष्टीचा समजा सहानुभूतीपूर्वक वरिष्ठांनी आमचा विचार करावा आणि आमची जी रास्त मागणी आहे त्या मागणीची आणि राहिला प्रश्न समजा ते फेरफारचा ते शासन स्तरावरचा आहे। फेरफार कसा झाला हे त्याने बघून घ्यावं। आम्हाला त्या योजनेचा घरकुल योजनेचा लाभ कसा मिळेल त्या योजनेचा लाभ आम्हाला मिळून द्यावा ही रास्त मागणी घेऊन आम्ही या उपोषणाला बसलेले आहोत। आणखी किती दिवस लागतील हे आम्हाला माहिती नाही, मात्र आम्हाला घरकुलाचा लाभ मिळाला पाहिजे आणि 43 मिळाला पाहिजे ही रास्त मागणी घेऊन आम्ही इथं बसलेलो आहोत। ते मिळेपर्यंत आम्ही काही उठणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। फुलेनगरच्या यांनी जे लाभार्थी आहेत ते त्यांची मागणी रास्त आहे। मी मागे हदगाव तहसीलमध्ये
एक यादी बघितली होती आणि त्या यादीमध्ये नाही का फुलेनगरचा उल्लेख झालेला होता आणि तिथल्या लाभार्थ्यांना ते ग्रामपंचायतला वर्ग करून नगरपंचायतला वर्ग करण्यात आलं नसल्याचं असं समजते। तरी यांना फुलेनगरमधल्या रहिवाशांना मतदानाचा हक्क आहे, पण राहण्याचा हक्क नाही का नगरपंचायतीने द्यावा। आणि भारताचे पंतप्रधान आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आपल्या तालुक्याचे आमदार कोळीकर साहेब यांना आम्ही विनंती करू आणि फुलेनगरचा लवकरात लवकर नाही का मार्ग कसा निघेल हे आम्ही बघू आणि यांच्या उपोषणाला माझ्या शुभेच्छा आहे।